नमस्कार. आज आपण अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत. बघा, निवडणुकीचे आकडे हे फक्त आकडे नसतात, त्या कथा सांगतात आणि आपलं काम आहे या आकड्यांमागची खरी गोष्ट समजून घेणं. हे विश्लेषण कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाहीये. याचा एकच उद्देश आहे, प्रशासनाला आणि नागरिकांना एक आरसा दाखवणं, पक्षपाताशिवाय फक्त आणि फक्त सत्य. तर आपण बोलतोय अंधेरी पश्चिमबद्दल. एक असं ठिकाण जिथे उंच इमारती आणि सामान्य माणसाची स्वप्न एकत्र दिसतात. खरं तर हा फक्त एक मतदारसंघ नाहीये, तर हे शहरी भारतासमोरची आव्हानं आणि इथल्या लोकांच्या आकांक्षा यांचं एक जिवंत प्रतीक आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ग्लॅमर आहे, तर दुसऱ्या बाजूला जगण्यासाठीचा संघर्ष. आणि ही दोन जगच इथल्या राजकारणाला दिशा देतात. आणि हेच तर खरं आहे, नाही का? राजकारण म्हणजे फक्त नेते आणि निवडणुका नाहीत, तर ते अंधेरीच्या रस्त्यांवर चालणाऱ्या, लोकल ट्रेनची गर्दी सहन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाबद्दल असतं. आकड्यांच्या पलीकडचं हेच सत्य आहे आणि हेच आपल्याला ह्या संपूर्ण विश्लेषणात लक्षात ठेवायचं आहे. चला, आता या मोठ्या विचारांकडून थोडं जमिनीवर येऊया आणि पाहूया की इथले मतदार रोजच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत, कारण याच समस्यांमधून मतांचा कौल तयार होतो. मतांचा विचार करण्याआधी हे चित्र बघा. अंधेरी सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी साचणं ही तर जणू एक वार्षिक परंपराच झाली आहे. पिण्याच्या पाण्याची अनियमितता, तुंबलेली गटारं, फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी या समस्या काही नवीन नाहीत, पण त्या आजही इथल्या लोकांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि मतं कुठून येतात? याच परिस्थितीतून. प्रत्येक मत खरं तर या व्यवस्थेवरची एक प्रतिक्रिया असते. म्हणून खरा प्रश्न हा आहे, अंधेरीची जनता फक्त एका उमेदवाराला मत देत आहे की या खोलवर रुजलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आपला कौल देत आहे? प्रत्येक मतपत्रिकेतना एक अपेक्षा दडलेली असते, चांगल्या, सुरक्षित आणि सन्मानजनक आयुष्याची अपेक्षा. बरं, आता आपण या मतदारसंघाच्या राजकीय आरोग्याचं जरा परीक्षण करूया. निवडणुकीच्या आकडेवारीचं जणू एक एक्सरे काढून पाहूया की आतमध्ये नक्की काय चित्र दिसतंय. आकडा बघा, 53.9% ही आहे 2024च्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी, आणि ही आत्तापर्यंतची सर्वाधिक आहे. याचा अर्थ काय होतो? वाढलेलं मतदान हे दोन गोष्टी दर्शवू शकतं. एक तर प्रस्थापित व्यवस्थेवरचा प्रचंड विश्वास किंवा त्याविरुद्धचा तीव्र असंतोष. एक गोष्ट नक्की आहे, मतदार आता पूर्वीपेक्षा जास्त जागरूक आहेत. आता हा आकडा 19,599 हा आहे विजयाचा फरक. ही संख्या मोठी वाटते नाही का? पण राजकारणात, विशेषतः विधानसभा निवडणुकीत, हे अंतर पार न करण्यासारखं नक्कीच नाहीये. याचा अर्थ योग्य रणनीती आणि संघटनात्मक बळावर या आकड्याला आव्हान देता येऊ शकतं. हे एक आव्हान आहे, पण ते अशक्य नाहीये. आणि ही गोष्ट खूपच विशेष आहे. अधिक 7.1% म्हणजे पराभव होऊन सुद्धा काँग्रेसच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, त्यांचा जो मतदारसंघ दुरावला होता तो हळूहळू परत येतोय. हा जमिनीवरच्या बदलत्या समीकरणांचा एक महत्त्वाचा संकेत आहे. हा डॅशबोर्ड आपल्याला 2024च्या लढतीचं संपूर्ण चित्र देतो. भाजपची मतांची टक्केवारी आहे 54.75%, तर काँग्रेस आणि मवियाची मिळून आहे 42.12%. विजयाचं अंतर जवळपास 12.5% आहे. या आकड्यांवरून हे तर स्पष्टच आहे की लढत सोपी नाही. पण हेही तितकंच खरं आहे की काँग्रेसने 2014 आणि 2019च्या तुलनेत आपली स्थिती खूपच सुधारली आहे. चला, आता आपण काय झालं यावरून हे का झालं याकडे वळूया. या निकालामागे नक्की कोणती ऐतिहासिक आणि राजकीय कारणं आहेत याचं विश्लेषण करूया. ही गेल्या 4 निवडणुकांची एक कहाणी आहे. 2009 मध्ये काँग्रेस शिखरावर होती. मग आलं 2014चं वर्ष. भाजपच्या लाटेत काँग्रेसचा गड कोसळला, त्यांची मतं जवळपास निम्म्यावर आली. 2019 मध्ये भाजपने आपली पकड आणखी घट्ट केली, पण त्याचवेळी काँग्रेसने हळूहळू पुनरागमन सुरू केलं. आणि आता 2024 मध्ये भाजपने नवीन उच्चांक गाठला असला तरी काँग्रेसनेही गेल्या 15 वर्षांतली दुसरी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यातून दोन पक्षांमधील मतांचं ध्रुवीकरण अगदी स्पष्ट दिसतंय. हे चित्र तीच गोष्ट आणखी स्पष्टपणे दाखवतं. 2014 मध्ये काँग्रेस 24.3% होती, आज ती 42.1% आहे, म्हणजे जवळपास 18% वाढ. पण त्याचवेळी भाजप 41.1%
54.8% पोचला आहे. याचा अर्थ काय? काँग्रेसने आपलं स्थान सुधारलंय, पण भाजपची वाढ त्यापेक्षा जास्त वेगाने झालीय आणि हेच मुख्य आव्हान आहे. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. लोकशाहीमध्ये माहितीवर आधारित बोलणं ही एक जबाबदारी असते. हे आकडे आणि त्यांचे कल समजून घेणं केवळ राजकीय पक्षांसाठी नाही, तर सत्तेला जबाबदार धरू इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. हाच आपल्या संविधानाचा आत्मा आहे. चला, आता आपण प्रचाराच्या आत आणि बाहेर काम करणाऱ्या शक्तींचा आढावा घेऊया. बघा, कोणत्याही निवडणुकीचा निकाल हा केवळ आकड्यांवर अवलंबून नसतो. तो पक्षाची ताकद, कमकुवतपणा, समोर असलेल्या संधी आणि धोके या सगळ्यांवर अवलंबून असतो. पक्षाच्या आत पाहिलं तर जाधव यांच्यासारखे एक प्रतिष्ठित स्थानिक नेते ही एक मोठी ताकद आहे. या आघाडीचा पाठिंबाही महत्वाचा आहे, पण दुसरीकडे मागच्या पराभवांमुळे आलेली मरगळ आणि भाजपच्या तुलनेत संसाधनांची प्रचंड कमतरता हे मोठे कमकुवत दुवे आहेत. आणि सगळ्यात मोठी कमजोरी कोणती असेल तर ती आहे जमिनीवर, म्हणजे बूथ स्तरावर संघटनेची कमतरता. आता बाहेरच्या वातावरणात पाहूया. नागरी समस्यांवरून मतदारांमध्ये असलेला असंतोष ही एक मोठी संधी आहे, पण त्याचवेळी भाजपचं प्रभावी राष्ट्रीय धोरण आणि राजकीय ध्रुवीकरणाचा धोका हे मोठे अडथळे आहेत. स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणं आणि राष्ट्रीय मुद्द्यांच्या प्रभावाखाली न येणं हेच एक मोठं आव्हान आहे. तर या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एका धोरणात्मक चौकटीची गरज आहे. आपण याला चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. यात निवडणूक, संघटना, नॅरेटिव्ह म्हणजे तुमची कथा आणि संसाधने या 4 स्तंभांवर राजकीय सज्जतेचं मूल्यांकन केलं जातं. यामुळे आपल्याला फक्त काय करायचं आहे हे नाही, तर ते कसं करायचं आहे हे समजायला मदत होते. ह्या सिद्धांतानुसार विश्लेषण केल्यावर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. निवडणुकीची आणि नॅरेटिव्हची ताकद मध्यम आहे, कारण स्थानिक नेते आणि मुद्दे आहेत. पण संघटना आणि संसाधने जे कोणत्याही लढाईचा पाया असतात ते खूपच कमकुवत आहेत. आणि हा पाया मजबूत केल्याशिवाय विजयाची इमारत उभी राहू शकत नाही. चला, आता निदानाकडून उपायाकडे वळूया. या विश्लेषणावर आधारित विजयासाठी आणि प्रभावी प्रशासनासाठी एक ठोस आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. ही एक 90 दिवसीय रणनीती आहे. पहिल्या 30 दिवसांत पायाभरणी, म्हणजे प्रत्येक वॉर्डात समस्या समित्या स्थापन करणे. पुढच्या 30 दिवसांत एक नागरी जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रचाराला गती देणे. त्यानंतरच्या 20 दिवसांत प्रत्येक सामाजिक केंद्रापर्यंत पोहोचून एकत्रीकरण करणे. आणि शेवटच्या 10 दिवसांत घरोघरी जाऊन मतदानासाठी लोकांना बाहेर काढणे. ही केवळ प्रचाराची रणनीती नाही, तर लोकांच्या समस्यांशी पुन्हा जोडण्याचा एक मार्ग आहे. यासाठी काही महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. नॅरेटिव्ह सुरक्षित भारतावरून कार्यक्षम अंधेरीवर आणावा लागेल. संघटना बूथ स्तरावर मजबूत करावी लागेल. डिजिटल मीडियाचा वापर स्थानिक समस्यांच्या कथा सांगण्यासाठी करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडीतील समन्वय केवळ नेत्यांपुरता मर्यादित न ठेवता तो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा लागेल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आधुनिक काळात संपर्क साधताना नागरिकांच्या गोपनीयतेचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणताही संवाद, मग तो डिजिटल असो वा इतर, तो लोकांच्या स्पष्ट संमतीवर आधारित असावा. हा केवळ भारताच्या डेटा संरक्षण कायद्याचा नियम नाही, तर हा विश्वास निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आणि शेवटी हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. मतदाराची तक्रार आणि सरकारची कृती ह्यामधला जो पूल असतो त्याला जनादेश म्हणतात. तो डेटाच्या आधारावर तयार केला पाहिजे, पण तो केवळ विश्वासानेच बांधला जाऊ शकतो. डेटा आधारित रणनीती महत्त्वाची आहे, पण विश्वास आणि उत्तरदायित्व याशिवाय ती पोकळ आहे. आणि हाच यशाचा खरा मार्ग आहे. लोकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.